लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूरची पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली आहे। 39 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 31 फूट 5 इंचांवर पोहोचली। कोल्हापुरात पावसाची उघडीप पाहायला मिळते, तर धरण क्षेत्रात मात्र पाऊस सुरू आहे। राधानगरी धरण 88% भरले। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर शहरात पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्र आणि पश्चिम घाटमाथ्यावरती मात्र मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरची पंचगंगा तर तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेल्याने सध्या आपण याचाच आढावा घेण्यासाठी नदीपात्रा परिसरात आलेलो आहोत। आपण ही दृश्य पाहतोय की पंचगंगा नदी आहे ती तिसऱ्यांदा आज पात्राबाहेर गेलेली आहे आणि पंचगंगेची पाणी पातळी ही जवळपास 31 फूट 5 इंचावरती पोहोचलेली आहे। त्यामुळं घाट परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरती आता यायला सुरुवात झालेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, पंचगंगेचा पूल देखील आपण पाहतोय। या ठिकाणी खरं तर या परिसरातील सगळी जी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। खरं तर आपल्याला माहिती आहे की पंचगंगेची इशारा पातळी ही 39 फूट आहे, आणखीन धोका पातळी ही 43 फूट आहे। त्यामुळं गेल्या 24 तास पावसाचा जर अहवाल पाहिला तर साधारणतः 7 ते 8 फुटांची वाढ जी आहे ती पंचगंगा नदीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 39 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली आहे। राधानगरी धरण जवळपास 88% भरलेलं आहे। त्यामुळे आता स्वयंचलित दरवाजांना पाणी देखील लागलेलं आहे आणि आता असा जर पाऊस सुरू राहिला तर पुढच्या काही दिवसांमध्ये राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडू शकतात। दुसरीकडे पाहिलं तर आलमट्टीतून देखील मोठा विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर पंचगंगा असेल, कुंभी असेल, कासारी असेल, दूधगंगा असेल, या सर्वच नद्या दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र नदीकाठच्या सर्वच गावांना पूर नियंत्रण कक्ष असेल आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असेल यांनी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कारण मोठ्या प्रमाणावरती धरणातून विसर्ग सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पडणारा जो पाऊस आहे त्यामुळे खरं तर सतर्कतेचा इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।